नमस्कार. मी शिवकुमार कुंभार, उत्कर्ष मंदिर मालाड पूर्वदर्शन. इथे आज आपण 5 दिवस सोबत होतो सर्वजण. आपले 4 सुलभक आहेत, त्यांचं फक्त वैशिष्ट्य जे जाणवलंय ते सांगतो तिथून. प्रशांत सर, त्यांच्या बोलण्यात संयम आणि स्पष्टता यामुळे प्रत्येक संकल्पना सहज समजते. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे विषय असा मनात खोलवर रुतून राहिलेला आहे आणि तो पुढे घेऊन जाऊ आपण. अंजली मॅडम, त्यांचं हसणं आणि शांत स्वभावाने जी सत्राची सुरुवात होते, अल्लाह. त्याच्यासोबत त्यांची कथा आणि उदाहरण यामुळे तो विषय आपल्या मनामध्ये ऑटोमॅटिकली रुंजी घालत असतो आणि आपण पुढे जात असतो. नंतर आपल्या जॅस्मिन मॅडम, त्यांचा आत्मविश्वास इतका मोठा आहे, त्यांची बोलण्याची पद्धत म्हणा आणि त्यांची कमांड, म्हणजे माईक हा प्राथमिक पासून शेवटपर्यंत जाण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि ते घेऊन जातात. खूप छान त्यांचा आत्मविश्वास. आणि कसं आहे, म्हणजे त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर असं नाही की इथे समोर बसणारे खूप प्रगल्भ आणि बुद्धिवंत लोक आहेत, पण त्यातूनही त्यांच्या वयानुसार ते जे बोलतात, त्या आत्मविश्वासाने बोलतात, ती खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल आम्हाला खूप आवडतं आणि खूप छान आहे. आता या सर्वांमध्ये एक आणखी म्हटलं तर कार्मेल शाळांनी जे आपल्याला सर्व काही सुविधा दिल्या, त्या सुविधाबद्दल आपण सर्वजण त्यांचे धन्यवाद मानतोय. त्याचबरोबर त्यांचा एक अनोखा उपक्रम जो आत्ताच एका शिक्षकांनी सांगितला, तो अभिनव उपक्रम होता की ते आपल्याला एक भेटवस्तू देत आहेत आणि हेही सांगतात की तुमच्या परिवारासाठी आहे. जेंट्सला देताना सांगतात की परिवारासाठी, म्हणजे उद्या महिला दिन आहे आणि त्या शुभेच्छा देऊन आपल्याला पुढे. याच्यानंतर यावरती प्रत्येक जण म्हणते की हे सगळं दीर्घ जे आहे ते लिहिलेला अहवाल आहे, तुम्ही ग्रुपवरती पाठवणार आहे, पण कविता काही पाठवणार नाही. कविता सांगून लागतो तुम्हाला. आताच्यापर्यंतच्या जे प्रशिक्षण आले त्यामध्ये आपल्याला सर्वांना असं वाटतं एक सकारात्मक दृष्टिकोन, ज्ञानदीप उजळू दे नव्या युगाचा मंत्र होऊ दे. ज्ञानदीप उजळू दे नव्या युगाचा मंत्र होऊ दे. शिक्षकांच्या समर्थ हाती उज्ज्वल भारत घडवू दे. नव्या नीती नवा प्रकाश शिक्षणाला दिला आधार. नव्या नीती नवा प्रकाश शिक्षणाला दिला आधार. गुरुजनांच्या बळकटीने स्वप्न होईल साकार. सतत शिकू, सतत वाढू, सतत वाढू नव्या कौशल्यांची ओळख. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी करू ज्ञानाचा साक्षात्कार. तंत्रज्ञान आणि नवसंकल्पना शिक्षणाला देईल गती. तंत्रज्ञान आणि नवसंकल्पना शिक्षणाला देईल गती. शिक्षकांची क्षमता वृद्धी, यशस्वीतेची नवी सृष्टी. ज्ञानसागर अथांग आहे, शिकण्याला नाही अंत. ज्ञानसागर अथांग आहे, शिकण्याला नाही अंत. शिक्षक हाच दीपस्तंभ, घडवतो प्रत्येक वेळी नवा संत. चला पुढे नव्या दिशा उज्ज्वल करू हा देश. चला पुढे नव्या दिशा उज्ज्वल करू हा देश. शिक्षकांचा आत्मविश्वास, शिक्षणाचा नवा देश. ज्ञानाच्या अथांग सागरात शिक्षण रूपी नौका यशाच्या दिशेने डौलाने जात आहे. हे सगळं आपल्यामुळे लक्षात घ्या. ही शिक्षण रूपी नौका यशाच्या दिशेने डौलाने जात आहे आणि शिक्षणाच्या या प्रवाहात मुलांना शिकवणाऱ्या वल्लवणाऱ्या शिक्षकांचा हात आहे. त्यामुळे शिक्षकांचा फार मोठा वाटा याच्यामध्ये आहे. 1968, 1986, 2020 ला आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता येत आहे आणि प्रशिक्षणाने आपल्या शिक्षकांच्या क्षमतेत वृद्धी होत आहे. क्वालिटी, इक्विटी, परवडणारे शिक्षण, सर्वांना सहज सुंदर अकाउंट आणि ॲबिलिटी याचं उत्तरदायित्व आपल्यावर येत आहे आणि वैश्विक नागरिक म्हणून भारताला महासत्ता बनवायचा आहे.
विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून आणि गटकार्यातून आपल्याला पुढे तार्किक विचार करायला लावायचा आहे आणि सर्जनात्मक, सहयोगात्मक, सृजनात्मक कृती सजवायची आहे. ज्ञान प्रणाली, संवेदनशीलता मुलांमध्ये रुजवायची आहे. शिक्षित भारत, उन्नत भारत, कला क्रीडांनी देश सजवायचा आहे. शिक्षक मित्रांनो, भविष्याचा वेध घेऊन आपल्या स्वतःचे विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक भरून एक मताने, एक दिलाने सुसंस्कारित भारत घडवायचा आहे. सुसंस्कारित भारत घडवायचा आहे. धन्यवाद.